कधी तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारलाय का की आयुष्यात जिंकण्याचा खरा मार्ग कोणता असतो? बहुतेक लोक म्हणतात, जास्त मेहनत करा, जास्त ताकद लावा, जास्त संघर्ष करा. पण इतिहासात एक असा व्यक्ती झाला ज्याने या सगळ्यांपेक्षा वेगळी गोष्ट सांगितली. त्याने सांगितलं, कधीकधी सर्वात मोठा विजय लढाई न करता मिळतो. ही गोष्ट ऐकायला थोडी विचित्र वाटते, कारण आपल्या मनात विजय म्हणजे संघर्ष, स्पर्धा आणि सामना असतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की जगातील अनेक मोठ्या नेत्यांनी, उद्योजकांनी, सेनानींनी एकच पुस्तक वाचून आपली रणनीती बदलली, तर आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते फक्त युद्धाबद्दल नाही, ते आहे विचार जिंकण्याबद्दल, परिस्थिती समजून घेण्याबद्दल आणि योग्य वेळी योग्य चाल खेळण्याबद्दल. आणि या सगळ्याची सुरुवात होते एका व्यक्तीकडून, सन त्सू. ग्रंथगाथा चॅनलची ओळख. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं चॅनल ग्रंथगाथा. इथे आपण पुस्तकांचा फक्त समरी करत नाही, तर पुस्तकांच्या आत असलेलं तत्वज्ञान समजून घेतो. असं ज्ञान जे फक्त वाचण्यासाठी नाही, तर आयुष्यात वापरण्यासाठी आहे. आजपासून आपण सुरू करतोय एक खास सिरीज. ही सिरीज असेल खूप वेगळी, कारण आपण एका अशा पुस्तकाचा प्रवास करणार आहोत ज्याने हजारो वर्षांपासून जगावर प्रभाव टाकला आहे. होय, दी आर्ट ऑफ वॉर. पण इथे आपण फक्त पुस्तक सांगणार नाही, आपण समजून घेणार आहोत हे पुस्तक आजही का जिवंत आहे आणि त्याहून महत्त्वाचं, हे आपल्या आयुष्यात कसं लागू होतं. चला, आता थोडा वेळ कल्पना करा. आपण सुमारे 2500 वर्ष मागे गेलो आहोत. प्राचीन चीन. त्या काळात अनेक राज्य होती. प्रत्येक राज्य सत्ता मिळवण्यासाठी झगडत होतं. राजे चिंतेत होते. सेना तयार होत होती. युद्धाची तयारी चालू होती. पण या सगळ्या गोंधळात एक व्यक्ती शांतपणे निरीक्षण करत होती. तो युद्धाकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. त्याला समजत होतं की फक्त शक्ती वापरून विजय मिळत नाही. विजय मिळतो समजून घेऊन, रणनीतीने, धीराने आणि योग्य वेळ ओळखून. ही व्यक्ती म्हणजेच सन त्सू. सन त्सू यांची एक गोष्ट खूप खास आहे. ते फक्त योद्धा नव्हते, ते निरीक्षक होते. ते मानसशास्त्र समजणारे होते. ते परिस्थितीचा अभ्यास करणारे होते. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली. बहुतेक युद्ध तलवारीने जिंकली जात नाहीत, ती जिंकली जातात विचाराने. त्यामुळे त्यांनी ठरवलं की युद्धाचं खरं विज्ञान लोकांना समजावून सांगावं. आणि त्यातून जन्म झाला दी आर्ट ऑफ वॉर या ग्रंथाचा. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे पुस्तक वाचताना तुम्हाला लक्षात येईल की हे फक्त रणांगणासाठी नाही, हे पुस्तक आहे जीवनासाठी. आपण कधीकधी लक्ष देत नाही, पण खरं सांगायचं तर आपण रोज काही ना काही युद्ध करत असतो. पण ते तलवारीने नाही. ते होतं अपयशाशी, भीतीशी, स्पर्धेशी, कधीकधी स्वतःच्या शंकांशी. आणि इथेच दी आर्ट ऑफ वॉर आपल्याला मदत करतं. कारण हे पुस्तक शिकवतं, जिंकण्यासाठी आधी परिस्थिती समजून घ्या, लोकांना समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला समजून घ्या. आज जर तुम्ही मोठ्या कंपन्यांकडे पाहिलं किंवा जगातील मोठ्या नेत्यांकडे पाहिलं, तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल. ते फक्त मेहनत करत नाहीत, ते रणनीती वापरतात. कारण कधीकधी स्मार्ट विचार जास्त शक्तिशाली असतो जास्त मेहनतीपेक्षा. म्हणूनच आजही अनेक लोक दी आर्ट ऑफ वॉर वाचतात. कारण हे पुस्तक सांगतं, कधी पुढे जायचं आणि कधी थांबायचं, कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं, आणि कधी लढाई न करता जिंकायचं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कल्पना करा, तुमच्या आयुष्यात एक मोठी समस्या आहे. सगळे तुम्हाला सांगतात लढा, पण तुम्ही थांबता, निरीक्षण करता आणि एक अशी चाल खेळता ज्यामुळे समस्या स्वतःच कमकुवत होते. किती वेगळी गोष्ट आहे ना? हीच आहे आर्ट ऑफ वॉरची ताकद. पण अजून आपण फक्त सुरुवात केलीये. कारण सन त्सू यांनी सांगितलं आहे की युद्ध जिंकण्याआधी एक गोष्ट समजून घ्यावी लागते. 5 मूलभूत घटक. हे घटक ठरवतात कोण जिंकणार आणि कोण हरणार. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे 5 घटक आपल्या आयुष्यातही लागू पडतात. मित्रांनो, आज आपण एका खास प्रवासाची सुरुवात केली आहे. एक असा प्रवास जो कदाचित तुमचा विचार बदलू शकतो. जर तुम्हाला पुस्तकं आवडतात, विचार आवडतात आणि स्वतःला समजून घ्यायचं असेल, तर या सिरीजमध्ये नक्की सोबत राहा. कारण पुढचा भाग खूपच महत्त्वाचा असणार आहे. तोपर्यंत पुस्तक वाचा, विचार करा
आणि ज्ञानाचा प्रवास सुरू ठेवा, कारण तुम्ही पाहत आहात ग्रंथगाथा. मित्रांनो, आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. युद्ध जिंकण्याचा खरा मार्ग नेहमी तलवारीत नसतो. खरं तर युद्ध सुरू होण्याआधीच त्याचा निकाल ठरायला सुरुवात झालेली असते. आणि इथेच सुन त्झू एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की कोणतंही युद्ध असो, ते रणांगणावर सुरू होण्याआधी मनात आणि नियोजनात सुरू होतं. आणि म्हणूनच त्यांनी सांगितले 5 मूलभूत घटक. हे 5 घटक इतके महत्त्वाचे आहेत की त्यांच्यावरूनच ठरतं कोण जिंकणार आणि कोण हरणार. पण इथे एक खास गोष्ट आहे. हे 5 घटक फक्त युद्धासाठी नाहीयेत. जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर हे आपल्या आयुष्यालाही लागू पडतात. आपल्या निर्णयांमध्ये, आपल्या स्वप्नांमध्ये आणि आपल्या संघर्षांमध्ये. आज आपण त्या 5 घटकांचा प्रवास करणार आहोत. आणि इथेच या पुस्तकाची खरी ताकद दिसते. कारण सुन त्झू म्हणतात, जर तुम्हाला जिंकायचं असेल तर आधी परिस्थिती समजून घ्या. अंधपणे धावू नका. जगात अनेक लोक हारतात कारण ते लढाई समजून न घेता थेट लढायला जातात. पण जे लोक थांबतात, निरीक्षण करतात आणि मग निर्णय घेतात, ते बहुतेक वेळा जिंकतात. आता आपण एक एक करून ते 5 घटक समजून घेऊ. पहिला घटक आहे नैतिक शक्ती. सुन त्झू याला म्हणतात मॉरल लॉ. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुमच्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे का? कारण युद्ध फक्त शस्त्रांनी जिंकत नाहीत, ते जिंकतात लोक. जर तुमच्या टीमला, तुमच्या सेनेला तुमच्यावर विश्वास असेल तर ते अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही तुमच्या सोबत उभे राहतात. पण जर विश्वास नसेल तर मोठी सेना असली तरी विजय कठीण होतो. आता विचार करा, आपल्या आयुष्यातही हे लागू पडतं का? हो. जर लोकांना तुमच्यावर विश्वास असेल तर तुमचा प्रवास सोपा होतो. पण विश्वास नसेल तर प्रत्येक पाऊल कठीण होतं. आणि म्हणूनच महान नेते आधी विश्वास निर्माण करतात. ते फक्त आदेश देत नाहीत, ते प्रेरणा देतात. सुन त्झू यांचा हा विचार आजही नेतृत्वाच्या जगात खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण जिथे विश्वास असतो तिथे भीती कमी होते. आणि जिथे भीती कमी होते तिथे लोक अधिक ताकदीने लढतात. म्हणूनच पहिला धडा असा आहे, लोक तुमच्यासोबत आहेत का हे सर्वात आधी पहा. आता दुसरा घटक. सुन त्झू म्हणतात स्वर्ग. आता हे ऐकून थोडं वेगळं वाटू शकतं. पण इथे स्वर्ग म्हणजे निसर्ग आणि वेळ. म्हणजेच परिस्थिती, हवामान, योग्य वेळ आणि योग्य संधी. कधीकधी जिंकणं किंवा हरवणं फक्त योग्य वेळ निवडण्यावर अवलंबून असतं. तुम्ही कितीही ताकदवान असलात, पण जर वेळ चुकीची असेल तर परिणाम बदलू शकतो. आणि म्हणूनच सुन त्झू सांगतात, संधी ओळखा. कारण योग्य वेळ सगळं बदलू शकते. हा विचार आपल्या आयुष्यातही खूप महत्त्वाचा आहे. कधीकधी आपण खूप घाई करतो. आपल्याला लगेच परिणाम हवे असतात. पण काही गोष्टींना वेळ लागतो. जसं बीज पेरल्यानंतर झाड लगेच वाढत नाही, तसंच जीवनातही काही विजय योग्य वेळेची वाट पाहतात. सुन त्झू आपल्याला सांगतात, धीर ठेवा, निरीक्षण करा आणि योग्य क्षणाची वाट पहा. तिसरा घटक आहे पृथ्वी. याचा अर्थ भौगोलिक परिस्थिती. रणांगण कसं आहे, रस्ता कसा आहे, अडथळे काय आहेत. पण जर आपण हे आपल्या आयुष्याशी जोडून पाहिलं तर याचा अर्थ होतो तुमची परिस्थिती, तुमचं वातावरण. तुम्ही ज्या जागी आहात ती जागा समजून घेणं. कारण कधीकधी लोक अपयशी होतात, कारण ते परिस्थिती समजून घेत नाहीत. ते फक्त पुढे धावतात. पण सुन त्झू सांगतात, जागा समजून घ्या, परिस्थिती समजून घ्या, मगच पुढे जा. आणि इथेच रणनीती सुरू होते. कारण जे लोक परिस्थिती समजून घेतात ते चुकीच्या लढाया टाळतात. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक लढाई लढणं हे शहाणपणाचं नसतं. कधीकधी सर्वात मोठा विजय असतो अनावश्यक संघर्ष टाळणं. चौथा घटक आहे नेतृत्व. सुन त्झू म्हणतात की नेता कसा आहे यावर संपूर्ण युद्ध अवलंबून असतं. नेत्यामध्ये 5 गुण असायला हवेत: बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, दया, धैर्य आणि शिस्त. जर नेता स्थिर असेल तर सेना स्थिर राहते. पण जर नेता गोंधळलेला असेल तर सगळं ढासळू शकतं. म्हणूनच नेतृत्व ही फक्त पदवी नाही, ती जबाबदारी आहे.
आणि इथे खूप महत्वाची गोष्ट आहे. नेता म्हणजे जो पुढे चालतो, पण त्याहून महत्वाचं म्हणजे जो लोकांना सोबत घेऊन चालतो. आजच्या जगातही हा नियम तसाच लागू पडतो, कारण चांगला नेता फक्त निर्णय घेत नाही, तो दिशा देतो. आता शेवटचा आणि 5वा घटक, शिस्त. सुन त्झू म्हणतात की शिस्त याचा अर्थ आहे व्यवस्था, योजना आणि नियंत्रण. कारण मोठी सेना असली तरी जर शिस्त नसेल तर विजय मिळणं कठीण होतं. आणि आयुष्यातही हे तितकंच खरं आहे. स्वप्न असणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे शिस्त, दररोजची सातत्यपूर्ण कृती. आता जर आपण हे 5 घटक एकत्र पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते. विजय अचानक मिळत नाही, तो तयार केला जातो. विश्वासाने, वेळ ओळखून, परिस्थिती समजून, नेतृत्वाने आणि शिस्तीने. सुन त्झू यांचा हा विचार इतका शक्तिशाली आहे की हजारो वर्षांनंतरही तो तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. युद्ध जिंकण्याआधी ते समजून घ्यावं लागतं. आणि ज्याने हे 5 घटक समजून घेतले तो आधीच अर्धयुद्ध जिंकतो. पण अजून एक गोष्ट आहे जी सुन त्झू सांगतात, आणि ती कदाचित या पुस्तकातील सर्वात रोमांचक गोष्ट आहे. रणनीती, फसवणूक आणि मनाचा खेळ. आपण जाणून घेणार आहोत का सुन त्झू म्हणतात की प्रत्येक युद्धामध्ये फसवणूक असते आणि कसं रणनीती वापरून मोठ्या शत्रूलाही हरवता येतं. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, जिंकणारी लोकं फक्त लढत नाहीत, ते विचार करतात. आणि इथेच आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे. पुस्तक वाचा, विचार करा आणि ज्ञानाचा प्रवास सुरू ठेवा. कारण तुम्ही पाहत आहात ग्रंथगाथा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली आहे. विजय हा अचानक मिळत नाही, तो आधीच तयार केला जातो. आपण पाहिलं की युद्ध जिंकण्याआधी 5 गोष्टी समजून घ्याव्या लागतात. पण आता आपण त्या टप्प्यावर येत आहोत जिथे सुन त्झू एक अत्यंत रोचक आणि थोडासा धक्कादायक विचार मांडतात. ते म्हणतात, प्रत्येक युद्धामध्ये भ्रम असतो. हो, भ्रम. कारण युद्ध म्हणजे फक्त शक्तीची लढाई नाही, ते आहे मनाची लढाई. आणि ज्याने शत्रूच्या मनात शंका निर्माण केली तो आधीच पुढे असतो. आता एक क्षण कल्पना करा, जर तुमचा शत्रू तुम्हाला चुकीच्या पद्धतीने समजत असेल, जर त्याला वाटत असेल की तुम्ही कमजोर आहात पण प्रत्यक्षात तुम्ही मजबूत आहात, तर काय होईल? त्याचा निर्णय चुकीचा होईल. आणि इथेच सुरू होते रणनीतीची खरी ताकद. सुन त्झू यांचा हा विचार खूप खोल आहे. ते स्पष्टपणे सांगतात, जर तुम्ही मजबूत असाल तर स्वतःला कमजोर दाखवा, आणि जर तुम्ही दूर असाल तर शत्रूला वाटू द्या की तुम्ही जवळ आहात. ही गोष्ट ऐकायला थोडी विचित्र वाटू शकते, पण इतिहासात अनेक युद्ध याच पद्धतीने जिंकली गेली आहेत. कारण शत्रूची सर्वात मोठी कमजोरी त्याची चुकीची समज असते. आणि जेव्हा माणूस चुकीच्या समजुतीवर निर्णय घेतो तेव्हा त्याचा पराभव जवळ येतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सुन त्झू फक्त फसवणूक शिकवत नाहीत, ते सांगतात, शत्रूला समजून घ्या, त्याच्या विचारांची दिशा समजून घ्या, आणि मग त्याच्या मनात गोंधळ निर्माण करा. चला, एक छोटी कथा पाहूया. एकदा एका राज्यावर मोठ्या सेनेने हल्ला करण्याची तयारी केली होती. त्या राज्याची सेना लहान होती. लोकांना वाटत होतं की आता पराभव निश्चित आहे. पण त्या सेनेच्या नेत्याने एक वेगळी रणनीती वापरली. त्याने शहराचे दरवाजे उघडे ठेवले आणि स्वतः शांतपणे बसला. शत्रूने हे पाहिलं आणि त्याला शंका आली. त्याला वाटलं, इतकं शांत वातावरण म्हणजे नक्कीच काहीतरी सापळा आहे. आणि त्या शंकेमुळे त्यांनी हल्ला केला नाही. हीच आहे मनावर विजय मिळवण्याची कला. याच कारणामुळे सुन त्झू एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात, शत्रूला समजून घ्या, त्याच्या ताकदी समजून घ्या, त्याच्या कमकुवत जागा समजून घ्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची मानसिकता समजून घ्या. कारण कधीकधी लढाई जिंकण्यासाठी तलवार उचलायची गरज नसते, फक्त योग्य माहिती असली तरी पुरेसं असतं. म्हणूनच सुन त्झू माहितीला खूप मोठं शस्त्र मानतात. आता जर आपण हे आपल्या आयुष्यात पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. आपण अनेकदा समस्या समजून न घेता त्यावर प्रतिक्रिया देतो. कोणी काही बोललं आणि आपण लगेच प्रतिक्रिया दिली. कोणीतरी आपल्याशी स्पर्धा केली आणि आपण लगेच धावायला सुरुवात केली. पण सुन त्झू सांगतात, थांबा, निरीक्षण करा, समजून घ्या. कारण जो माणूस परिस्थिती समजून घेतो तो कमी चुका करतो, आणि कमी चुका म्हणजे मोठा फायदा. आता इथे खूप रोचक विचार आहे. सुन त्झू म्हणतात, जर तुम्हाला विजय हवा असेल तर शत्रूला अस्थिर करा. म्हणजे काय? त्याला गोंधळात टाका,
त्याचं लक्ष विचलित करा. कारण जेव्हा माणूस गोंधळलेला असतो तेव्हा तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आणि ही गोष्ट आजच्या जगातही तितकीच खरी आहे. व्यवसायामध्ये, राजकारणामध्ये आणि स्पर्धेमध्ये जो शांत राहतो तो जास्त चांगले निर्णय घेतो. आणखी एक महत्वाची गोष्ट. सुन्झू म्हणतात, तुम्ही नेहमी तिथे हल्ला करा जिथे शत्रू तयार नाही. ही एक साधी गोष्ट वाटते, पण जर आपण विचार केला तर ही खूप शक्तिशाली रणनीती आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती तयार नसते तेव्हा ती कमजोर असते. आणि म्हणूनच रणनीती म्हणजे योग्य वेळ आणि योग्य ठिकाण, ताकद वापरणं नव्हे. मित्रांनो, इथे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आलाय का जिथे तुम्ही खूप मेहनत केली पण योग्य परिणाम मिळाला नाही? कधीकधी असं होतं कारण आपण योग्य दिशेने काम करत नसतो. सुन्झू सांगतात, फक्त मेहनत करू नका, स्मार्ट विचार करा. कारण योग्य रणनीती कमी मेहनतीतही मोठा परिणाम देऊ शकते. सुन्झू यांचा एक अत्यंत प्रसिद्ध विचार आहे. ते म्हणतात, जर तुम्ही स्वतःला ओळखलत आणि शत्रूला ओळखलत तर 100 युद्ध जिंकू शकता. पण जर तुम्ही स्वतःला ओळखलं नाही तर प्रत्येक लढाई धोकादायक होईल. हा विचार फक्त युद्धासाठी नाही, तो जीवनासाठी आहे. कारण अनेक लोक स्वतःच्या ताकदी ओळखत नाहीत. त्यांना स्वतःची क्षमता माहीत नसते आणि म्हणूनच ते अनेक संधी गमावतात. आणि म्हणूनच स्वतःला समजून घेणं ही सर्वात मोठी रणनीती आहे. तुमच्या ताकदी काय आहेत? तुमच्या कमकुवत जागा काय आहेत? तुम्ही कोणत्या परिस्थितीत चांगले निर्णय घेता? हे सगळं समजलं तर आयुष्याची दिशा बदलते. सुन्झू आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा देतात. जिंकणं म्हणजे फक्त बाहेरचं युद्ध नाही, ते आतल्या लढाईचंही असतं. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा भाग समजून घेतला. रणनीती म्हणजे फक्त योजना नाही, ती आहे विचारांची ताकद, निरीक्षण आणि योग्य क्षणी योग्य चाल. सुन्झू आपल्याला सांगतात की विजय आधी मनात तयार होतो, मग रणांगणावर दिसतो. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी या पुस्तकात पुढे येते, आणि ती म्हणजे ऊर्जा. सेनेची ऊर्जा, लोकांची ऊर्जा, आणि ती योग्य पद्धतीने कशी वापरायची. कारण कधीकधी लहान ताकदही मोठा विजय देऊ शकते, जर ती योग्य दिशेने वापरली गेली तर. आपण जाणून घेणार आहोत की कसं एक लहान सैन्य मोठ्या सेनेला हरवू शकतं आणि कसं ऊर्जा आणि गती युद्धाचा निकाल बदलू शकतात. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, रणनीती नसलेली ताकद अनेकदा हरते, पण रणनीती असलेली बुद्धी बहुतेक वेळा जिंकते. पुस्तक वाचा, विचार करा आणि ज्ञानाचा प्रवास सुरू ठेवा. कारण तुम्ही पाहत आहात ग्रंथगाथा. कल्पना करा, एक लहान सेना आहे, संख्या कमी, साधना मर्यादित, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक प्रचंड मोठी सेना. जास्त सैनिक, जास्त शस्त्र, जास्त ताकद. सामान्यतः आपण काय विचार करतो? मोठी सेना जिंकेल. पण इतिहासात अनेक वेळा असं झालं आहे की लहान सेनेने मोठ्या सेनेला पराभूत केलं आहे. आणि इथेच सुन्झू एक अत्यंत महत्त्वाचा विचार सांगतात. ते म्हणतात, युद्धात फक्त ताकद महत्त्वाची नसते, ऊर्जा आणि गती महत्त्वाची असते. कारण जेव्हा ऊर्जा योग्य पद्धतीने वापरली जाते तेव्हा कमी शक्तीही मोठा परिणाम देऊ शकते. सुन्झू ऊर्जा समजावून सांगताना एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, नदी पहा, नदी हळूहळू वाहते, पण जेव्हा ती योग्य वेगाने आणि योग्य दिशेने जाते तेव्हा ती पर्वतही बदलू शकते. हेच युद्धात घडतं. सेनेची ऊर्जा जर योग्य पद्धतीने वापरली तर ती शत्रूला अचानक धक्का देऊ शकते, आणि अचानक आलेला धक्का सर्वात मोठा फरक निर्माण करतो, कारण त्या क्षणी शत्रू तयार नसतो. आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सुन्झू सांगतात की रणनीतीमध्ये 2 प्रकारच्या शक्ती असतात. एक थेट शक्ती आणि दुसरी अप्रत्यक्ष शक्ती. थेट शक्ती म्हणजे सरळ हल्ला, पण अप्रत्यक्ष शक्ती म्हणजे अप्रत्याशित चाल. आणि अनेक वेळा अप्रत्यक्ष शक्तीच विजय मिळवून देते. कारण जेव्हा शत्रू एका दिशेने लक्ष देत असतो तेव्हा दुसऱ्या दिशेने केलेली चाल त्याला पूर्णपणे गोंधळात टाकते. हीच रणनीतीची खरी ताकद आहे. याचा अर्थ असा नाही की थेट शक्ती महत्वाची नाही, पण ती एकटी पुरेशी नसते. सुन्झू सांगतात, थेट शक्तीने तुम्ही लढाई सुरू करू शकता, पण अप्रत्यक्ष शक्तीने तुम्ही ती जिंकता. हे ऐकायला थोडं जटिल वाटू शकतं, पण जर आपण साध्या उदाहरणाने समजून घेतलं तर ते खूप स्पष्ट होतं. समजा तुम्ही एखाद्या समस्येवर काम करत आहात.
जर तुम्ही फक्त एकाच पद्धतीने प्रयत्न करत राहिलात तर कदाचित प्रगती धीमी होईल. पण जर तुम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरल्या तर परिणाम बदलू शकतो. हीच अप्रत्यक्ष शक्ती आहे. आणखी एक रोचक विचार. sun Tzu म्हणतात, महान सेनानी सेनेला अशी गती देतात की प्रत्येक सैनिक योग्य वेळी योग्य ठिकाणी असतो. हे ऐकायला साधं वाटतं, पण यामागे एक मोठं तत्व आहे. कारण जेव्हा सगळे लोक एकाच दिशेने काम करतात तेव्हा ऊर्जा अनेक पटींनी वाढते. याला आपण आजच्या भाषेत म्हणू शकतो सिंक्रोनायझेशन, म्हणजेच सर्वांनी एकत्रितपणे काम करणं. ही गोष्ट आपल्या आयुष्यातही लागू पडते. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही खूप मेहनत करत आहात पण परिणाम तितका मिळत नाही? कधीकधी असं होतं कारण आपली ऊर्जा विखुरलेली असते. आपण अनेक दिशांना प्रयत्न करत असतो. पण sun Tzu सांगतात, ऊर्जा एका दिशेने वापरा. कारण जेव्हा ऊर्जा केंद्रित होते तेव्हा ती खूप शक्तिशाली बनते. sun Tzu आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, सेनेची ताकद फक्त सैनिकांच्या संख्येवर अवलंबून नसते. ती अवलंबून असते त्यांच्या समन्वयावर. कारण जेव्हा एक लहान टीम योग्य पद्धतीने काम करते तेव्हा ती मोठ्या गटालाही हरवू शकते. इतिहासात अनेक उदाहरणं आहेत जिथे लहान गटांनी मोठ्या साम्राज्यांना आव्हान दिलं आहे आणि अनेक वेळा ते जिंकलेही आहेत. कारण त्यांच्याकडे रणनीती आणि ऊर्जा होती. इथे एक सुंदर तुलना आहे. sun Tzu म्हणतात, ऊर्जा म्हणजे ताणलेला धनुष्य आणि योग्य क्षण म्हणजे सोडलेला बाण. धनुष्य किती ताणलं आहे यावर बाण किती दूर जाईल हे ठरतं. तसंच तयारी आणि योग्य वेळ विजय ठरवतात. जर तयारी असेल पण योग्य वेळ नसेल तर परिणाम कमी होतो आणि जर वेळ योग्य असेल पण तयारी नसेल तरी विजय मिळत नाही. म्हणून दोन्ही गोष्टी एकत्र येणं आवश्यक आहे. आता आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. sun Tzu सांगतात, महान सेनानी लढाईला नियंत्रणात ठेवतात. ते परिस्थितीवर प्रतिक्रिया देत नाहीत. ते परिस्थिती निर्माण करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण बहुतेक लोक घडणाऱ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देतात. पण जे लोक पुढे असतात ते आधीच तयारी करून ठेवतात. त्यामुळे जेव्हा वेळ येते तेव्हा ते तयार असतात. याला आपण आजच्या भाषेत म्हणू शकतो प्रोॲक्टिव्ह विचार, म्हणजेच घटना घडण्याआधी विचार करणं. sun Tzu यांचा हा विचार आजही खूप महत्त्वाचा आहे. कारण जे लोक आधी विचार करतात ते कमी चुका करतात आणि कमी चुका म्हणजे मोठा फायदा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट. sun Tzu म्हणतात, जेव्हा सेना ऊर्जा आणि गतीने काम करते तेव्हा ती पडणाऱ्या दगडासारखी होते. दगड जेव्हा उंचावरून पडतो तेव्हा त्याला थांबवणं कठीण असतं. तसंच योग्य गती मिळालेली सेना थांबवणं कठीण होतं. याचा अर्थ असा की सुरुवातीची तयारी खूप महत्त्वाची असते. कारण सुरुवातीचा वेग पुढचा परिणाम ठरवतो. आता जर आपण हा धडा आपल्या आयुष्यात पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते. आपण सुरुवात कशी करतो हे खूप महत्त्वाचं असतं. जर सुरुवातच स्पष्ट असेल तर प्रवास सोपा होतो. पण जर सुरुवातच गोंधळात झाली तर पुढचा मार्ग कठीण होतो. sun Tzu आपल्याला सांगतात, सुरुवात मजबूत करा, तयारी मजबूत करा, मग परिणाम आपोआप बदलतो. मित्रांनो, आज आपण समजून घेतलं की युद्धात ऊर्जा आणि गती किती महत्त्वाची असते. पण पुढे sun Tzu अशी एक गोष्ट सांगतात जी या सगळ्यापेक्षा महत्त्वाची आहे. आणि ती म्हणजे कमकुवत जागा. कारण प्रत्येक शत्रूची एक ना एक कमजोरी असते. आणि जो ती शोधतो तोच विजयाच्या जवळ पोहोचतो. आपण जाणून घेणार आहोत कसं शत्रूची कमजोरी ओळखायची आणि कसं योग्य ठिकाणी हल्ला करून लढाईचा निकाल बदलायचा. आत्तापर्यंत आपण रणनीती, ऊर्जा आणि गती याबद्दल समजून घेतलं. पण आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे sun Tzu एक अत्यंत निर्णायक गोष्ट सांगतात. ते म्हणतात, प्रत्येक शक्तीच्या मागे एक कमजोरी लपलेली असते आणि युद्ध जिंकणारा माणूस तोच असतो जो ती कमजोरी ओळखतो. कारण जर तुम्ही शत्रूच्या सर्वात मजबूत ठिकाणी हल्ला केला तर लढाई कठीण होते. पण जर तुम्ही त्याच्या कमकुवत ठिकाणी हल्ला केला तर परिणाम वेगळा असतो. हे ऐकायला साधं वाटतं, पण प्रत्यक्षात हीच मोठ्या विजयाची सुरुवात असते. आता एक क्षण विचार करा. इतिहासात अनेक मोठी साम्राज्य का पडली? कारण त्यांची कमजोरी कोणीतरी ओळखली आणि योग्य वेळी त्यावर प्रहार झाला.
सन त्सू यांचा हा विचार खूप खोल आहे. ते सांगतात, तुम्ही जिथे मजबूत आहात तिथे शत्रू येणार नाही, आणि जिथे तुम्ही कमजोर आहात तिथे तो हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच महान सेनानी आपली कमजोरी लपवतात आणि शत्रूची कमजोरी शोधतात. ही एक मानसिक खेळ आहे, कारण युद्धात फक्त तलवारी भिडत नाहीत, विचार भिडतात, आणि ज्याचा विचार स्पष्ट असतो तो पुढे जातो. सन त्सू आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, जर तुम्हाला शत्रूला हलवायचं असेल तर त्याला आकर्षित करा. म्हणजे काय? त्याला तिथे आणा जिथे तुम्हाला हवं आहे. ही एक खूप मोठी रणनीती आहे. कारण जर शत्रू तुमच्या नियंत्रणात आला तर लढाईचं मैदान तुम्ही निवडता. आणि जेव्हा मैदान तुमच्या बाजूने असतं तेव्हा विजयाची शक्यता वाढते. इतिहासात अनेक युद्ध याच कारणामुळे जिंकली गेली आहेत. कारण सेनानींनी शत्रूला त्यांच्या निवडलेल्या ठिकाणी आणलं. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. शत्रूची कमजोरी ओळखायची कशी? सन त्सू सांगतात, निरीक्षण करा. लोक कसे वागतात ते पहा. त्यांचे निर्णय कसे आहेत ते पहा. त्यांच्या हालचाली लक्षात घ्या. कारण माणसाची प्रत्येक कृती काहीतरी सांगत असते. जर एखादी सेना खूप घाई करत असेल तर कदाचित ती अस्थिर आहे. जर एखादी सेना खूप शांत असेल तर कदाचित ती सापळा लावत असेल. म्हणूनच निरीक्षण ही रणनीतीची सुरुवात आहे. आता जर आपण हे आपल्या आयुष्यात पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. आपण अनेक वेळा समस्यांवर थेट हल्ला करतो, पण आपण त्या समस्येची मूळ कमजोरी शोधत नाही. उदाहरणार्थ, जर एखादी अडचण वारंवार येत असेल तर कदाचित तिचं कारण दुसरीकडे असतं, पण आपण वरवरच्या गोष्टींवर लक्ष देतो. सन त्सू सांगतात, मूळ कारण शोधा. कारण जिथे मूळ कमजोरी असते तिथे उपायही असतो. आणखी एक रोचक विचार. सन त्सू म्हणतात, जर तुम्हाला शत्रूची योजना मोडायची असेल तर त्याला सतत अस्वस्थ ठेवा. म्हणजेच त्याला शांत बसू देऊ नका. त्याला विचार करायला भाग पाडा. कारण जेव्हा माणूस सतत तणावात असतो तेव्हा त्याच्याकडून चुका होतात. आणि युद्धात एक छोटी चूकही मोठा फरक निर्माण करू शकते. याच संदर्भात सन त्सू एक सुंदर तुलना करतात. ते म्हणतात, पाणी जसं खाली वाहतं तशीच रणनीती असते. पाणी कठीण दगडावर आदळत नाही, ते त्याभोवती मार्ग शोधतं. आणि शेवटी ते दगडालाही बदरतं. ही तुलना खूप शक्तिशाली आहे, कारण ती आपल्याला सांगते लवचिकता महत्त्वाची आहे. जर एखादा मार्ग बंद झाला तर दुसरा शोधा. यालाच रणनीती म्हणतात. आता जर आपण हा विचार आजच्या जगात पाहिला तर तो खूप उपयोगी ठरतो. व्यवसायात असो किंवा करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात. कधीकधी थेट प्रयत्न काम करत नाहीत, तेव्हा वेगळा मार्ग शोधावा लागतो. सन त्सू म्हणतात, जिंकणारे लोक हट्टी नसतात, ते लवचिक असतात. ते परिस्थितीनुसार बदलतात आणि म्हणूनच ते पुढे जातात. सन त्सू यांचा एक अत्यंत प्रभावी विचार आहे. ते म्हणतात, जिथे शत्रू तयार नाही तिथे जा, आणि जिथे तो अपेक्षा करत नाही तिथे दिसा. ही रणनीती इतकी शक्तिशाली आहे की अनेक वेळा लढाई सुरू होण्याआधीच संपते. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला अप्रत्याशित धक्का बसतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास कमी होतो. आणि युद्धात आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. याच कारणामुळे सन त्सू तयारीवर खूप भर देतात. ते म्हणतात, जर तुम्ही स्वतःला मजबूत बनवलं तर शत्रूला संधी मिळणार नाही. म्हणजेच तुमच्या कमजोरी कमी करा. कारण जेव्हा तुमच्या कमजोर जागा कमी होतात तेव्हा तुमची ताकद वाढते. हा विचार खूप साधा आहे पण खूप शक्तिशाली आहे. आता आपण एक महत्त्वाचा धडा समजून घेतला आहे. युद्धात जिंकण्यासाठी फक्त ताकद पुरेशी नसते. तुम्हाला समजून घ्यावं लागतं शत्रू कुठे कमजोर आहे, परिस्थिती कुठे बदलू शकते, आणि योग्य क्षण कोणता आहे. सन त्सू आपल्याला सांगतात की विजय हा निरीक्षणातून जन्माला येतो. पण अजून एक मोठा प्रश्न उरतो. जर आपण लढाई टाळू शकत असू तर? सन त्सू यांचा सर्वात मोठा विचार याच्याशी संबंधित आहे. ते म्हणतात, सर्वात मोठा विजय म्हणजे लढाई न करता जिंकणे. आपण ही गोष्ट समजून घेणार आहोत. कसं? रणनीती वापरून युद्धच टाळता येतं आणि तरीही विजय मिळवता येतो. कधीकधी युद्ध तलवारीने जिंकले जात नाही, ते जिंकले जाते बुद्धीने, भ्रमाने आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयाने. आज आपण ज्या विचारांवर बोलणार आहोत ते थेट प्राचीन रणनीतीतून आलेले आहेत.
जगप्रसिद्ध पुस्तक द आर्ट ऑफ वॉर आणि त्याचे लेखक सुन त्सू यांनी एक अतिशय वेगळी गोष्ट सांगितली आहे. युद्ध जिंकण्यापूर्वी शत्रूच्या मनावर विजय मिळवा. आणि खरं सांगायचं तर हे फक्त युद्धासाठी नाही, आपल्या आयुष्यासाठीही आहे. आपण कधी असा विचार केला आहे का की अनेक वेळा आपण लढाई सुरू होण्याआधीच हार मानतो? कधीकधी भीती आपल्याला थांबवते, कधी परिस्थिती मोठी वाटते. पण रणनीती म्हणजे काय? तर परिस्थितीला थेट भेडण्याऐवजी तिला समजून घेणं, तिचं निरीक्षण करणं आणि मग योग्य वेळी योग्य चाल खेळणं. आणि आपण एका फार महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत, भ्रम निर्माण करण्याची कला. म्हणजे शत्रूला किंवा प्रतिस्पर्ध्याला वेगळं काहीतरी दिसू द्यायचं, पण प्रत्यक्षात आपण वेगळ्याच दिशेने पुढे जात असतो. तुम्ही जे सांगत आहात ते ऐकताना मला एक साधा पण खूप शक्तिशाली अनुभव आठवतो. आयुष्यात आपण अनेक लोकांना पाहतो जे फार शांत असतात, जास्त बोलत नाहीत, पण योग्य वेळी ते असा निर्णय घेतात की सगळेच थक्क होतात. हीच तर रणनीती आहे. सुन त्सू म्हणतात, जर तुम्ही शक्तिशाली असाल तर स्वतःला कमजोर दाखवा, आणि जर तुम्ही कमजोर असाल तर स्वतःला मजबूत दाखवा. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, पण विचार करा, जेव्हा शत्रू तुमची खरी ताकद ओळखू शकत नाही तेव्हा तो चूक करतो, आणि त्या चुकीचा फायदा घेणं म्हणजेच रणनीती. आपण रोजच्या आयुष्यातही हे पाहतो, व्यवसायात, करिअरमध्ये, कधीकधी नात्यांमध्येही. प्रत्येक वेळी सगळं उघडपणे दाखवा आवश्यक नसतं. काही वेळा शांतपणे तयारी करणं आणि योग्य क्षणी पुढे येणं हेच यशाचं गुपित असतं. हो, आणि याच ठिकाणी एक खूप महत्त्वाची गोष्ट समजते. युद्ध म्हणजे केवळ ताकद नव्हे, तर माहिती. माहिती म्हणजे शक्ती. सुन त्सू सांगतात, जो शत्रूला आणि स्वतःला ओळखतो त्याला 100 युद्धांची भीती नसते. पण आपण स्वतःला किती ओळखतो? आपली ताकद काय आहे? आपली कमजोरी काय आहे? आपण कधी उत्तम निर्णय घेतो आणि कधी भावनांमध्ये वाहून जातो. रणनीती फक्त बाहेरच्या जगासाठी नाही, ती आतल्या जगासाठीही आहे. कारण अनेक वेळा आपला सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. खरं सांगायचं तर हा विचार खूप खोल आहे, कारण जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा आपल्याला समजतं की कोणत्या परिस्थितीत आपण मजबूत आहोत आणि कोणत्या वेळी आपण थांबायला हवं. आता सुन त्सू आणखी एक रोचक गोष्ट सांगतात, वेग. रणनीतीत वेग खूप महत्त्वाचा असतो, पण हा वेग म्हणजे धावपळ नाही. हा वेग म्हणजे योग्य क्षणी केलेली जलद कृती. कल्पना करा, तुम्ही खूप दिवस एखाद्या संधीची वाट बघत आहात, तयारी करत आहात, निरीक्षण करत आहात, आणि अचानक तो क्षण येतो. जर त्या क्षणी तुम्ही निर्णय घेतला नाही तर संधी निघून जाते. म्हणूनच ते सांगतात, तयार रहा, कारण संधी कधीही येऊ शकते. आणि इथेच एक सुंदर विरोधाभास दिसतो. रणनीतीमध्ये संयमही आहे आणि वेगही आहे. योग्य वेळी थांबणं आणि योग्य वेळी धावणं. तुम्ही कधी जंगलात फिरायला गेला असाल तर एक गोष्ट लक्षात आली असेल. काही प्राणी खूप शांत असतात, ते तासनतास काहीच करत नाहीत, पण जेव्हा वेळ येते ते एका क्षणात झेप घेतात. सुन त्सूचा हा विचार तसाच आहे. तुम्ही कायम लढत बसू नका, प्रत्येक क्षणी ऊर्जा खर्च करू नका, योग्य क्षणाची वाट पहा. मला वाटतं हा विचार आजच्या काळात फार महत्त्वाचा आहे, कारण आपण अशा जगात जगतो जिथे सतत धावपळ आहे, सतत काहीतरी सिद्ध करण्याची धडपड आहे. पण काही वेळा थांबणं हीच रणनीती असते, निरीक्षण करणं हीच रणनीती असते. आणि अजून एक गोष्ट, भ्रम. सुन त्सू म्हणतात, जर तुम्ही एका ठिकाणी हल्ला करणार असाल तर आधी दुसऱ्या ठिकाणी हालचाल दाखवा. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जीवनातही आपण अनेक वेळा थेट लक्ष्यावर धाव घेतो, पण कधीकधी वेगळ्या मार्गाने जाणं जास्त प्रभावी असतं. हो, आणि याचं एक सुंदर उदाहरण आपण आपल्या करिअरमध्ये पाहू शकतो. काही लोक थेट मोठ्या यशाच्या मागे धावतात, पण काही लोक आधी अनुभव घेतात, कौशल्य वाढवतात, नेटवर्क तयार करतात. बाहेरून पाहताना ते कदाचित शांत वाटतात, पण आतून ते मोठी तयारी करत असतात. आणि एक दिवस अचानक ते पुढे येतात. लोकांना वाटतं हे अचानक घडलं, पण प्रत्यक्षात ती वर्षानुवर्षांची रणनीती असते. तुम्ही जे सांगितलं ते खूप लोकांच्या आयुष्याला लागू पडतं, कारण यश कधीच अचानक येत नाही, ते हळूहळू तयार होतं, आणि रणनीती म्हणजेच त्या तयारीची दिशा. सुन त्सू आणखी एक गोष्ट सांगतात, मनोयुद्ध. युद्ध सुरू होण्याआधीच शत्रूच्या मनात शंका निर्माण करा. त्याला असं वाटू द्या की तो जिंकू शकत नाही. आता विचार करा, जर एखादा माणूस आधीच घाबरलेला असेल तर तो पूर्ण ताकदीने लढू शकतो का? नाही. आणि म्हणूनच आत्मविश्वास ही रणनीतीचा भाग आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुमची उपस्थितीच वेगळी असते. लोक अनेक वेळा ताकदीपेक्षा आत्मविश्वासाने प्रभावित होतात. तुम्ही कधी असा माणूस पाहिलाय का जो फार मोठा नाही, फार ताकदवान नाही, पण त्याच्या बोलण्यात, चालण्यात, निर्णयात एक ठामपणा असतो? तो लोकांवर प्रभाव टाकतो.
हो, आणि मला वाटतं इथेच या पुस्तकाचा मोठा धडा आहे. रणनीती म्हणजे फक्त बाहेरची लढाई नाही, ती मनाची अवस्था आहे. तुम्ही किती शांत राहू शकता, तुम्ही किती निरीक्षण करू शकता, तुम्ही किती वेळ योग्य क्षणाची वाट पाहू शकता. हे सगळं ठरवतं की तुम्ही जिंकणार की नाही. आणि मला वाटतं आजच्या भागाचा एक सुंदर निष्कर्ष असा आहे की जगात अनेक लोक जोरात धावत असतात, पण काही लोक शांतपणे योजना आखत असतात आणि शेवटी जिंकतात तेच. रणनीती म्हणजे आवाज नाही, ती एक शांत शक्ती आहे. हो, आणि कदाचित म्हणूनच हजारो वर्षांपूर्वी लिहिलेलं हे ज्ञान आजही इतकं जिवंत वाटतं. कारण युद्ध बदललं आहे, पण मानवी मन तसंच आहे, भीती तशीच आहे, महत्वाकांक्षा तशीच आहे, आणि विजयाची इच्छा देखील तशीच आहे. आणि आपण आणखी एका अत्यंत रोचक गोष्टीवर बोलणार आहोत, परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा. कारण कधीकधी जिंकण्यासाठी शक्तीची गरज नसते, गरज असते योग्य दिशेने वाहणाऱ्या प्रवाहाची. आणि जेव्हा माणूस त्या प्रवाहाला ओळखतो तेव्हा त्याची वाटचाल वेगळीच होते. कधी तुम्ही नदीकाठी बसून पाण्याचा प्रवाह पाहिलाय का? नदी कधी घाई करत नाही, पण ती थांबतही नाही. ती वळते, दिशा बदलते, कधी शांत तर कधी प्रचंड वेगाने पुढे जाते. आणि हाच विचार आज आपण समजून घेणार आहोत. परिस्थितीचा प्रवाह ओळखण्याची कला. प्राचीन काळात सन त्सू यांनी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे. बुद्धिमान नेता स्वतःच्या ताकदीवरच अवलंबून राहत नाही, तर परिस्थितीला आपल्या बाजूने वळवतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आयुष्यात प्रत्येक वेळेस आपल्याला पूर्ण नियंत्रण मिळत नाही. काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही गोष्टी परिस्थिती ठरवते. पण खरी कला म्हणजे त्या परिस्थितीतूनही संधी शोधणं. हो, आणि खरं सांगायचं तर हा विचार खूप रिलेटेबल आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे होत नाही. आपण योजना करतो, स्वप्न पाहतो, पण अचानक काहीतरी वेगळंच घडतं. अशावेळी 2 प्रकारचे लोक दिसतात. एक असे जे म्हणतात माझं नशीब खराब आहे, आणि दुसरे असे जे विचार करतात की ठीक आहे, आता या परिस्थितीत मी काय करू शकतो. आणि दुसऱ्या प्रकारचे लोकच पुढे जातात. खरंच. कारण सन त्सू सांगतात, एक उत्तम रणनीतिकार पाण्यासारखा असतो. पाणी नेहमी उंचावरून खाली वाहतं. ते जिथे कमी प्रतिकार असतो तिथून पुढे जातं. आता याचा जीवनाशी संबंध लावून पाहूया. कधीकधी आपण अशा मार्गावर जोर देत राहतो जो आपल्यासाठी योग्य नसतो. आपण स्वतःला सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पण परिस्थिती वेगळं काहीतरी सांगत असते. कदाचित दिशा बदलण्याची वेळ आलेली असते. पण आपण हट्टाने त्याच मार्गावर चालत राहतो. हा मुद्दा खूप खोल आहे. कारण दिशा बदलणं अनेकांना कमकुवतपणासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात ते शहाणपण असतं. तुम्ही बघा, इतिहासात अनेक मोठे लोक सुरुवातीला एका मार्गावर होते, पण नंतर त्यांनी आपली दिशा बदलली, आणि त्या निर्णयामुळेच त्यांचं आयुष्य बदललं. रणनीती म्हणजे नेहमीच लढाई करणे नाही. कधीकधी ती योग्य वेळी घेतलेली वळणं असतात. आणि इथेच एक महत्वाची गोष्ट येते. ऊर्जा. सन त्सू सांगतात की युद्धात ऊर्जा साठवून ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही सतत लढत राहिलात तर थकवा येतो, आणि थकलेला योद्धा जिंकू शकत नाही. आजच्या काळातही हेच खरं आहे. आपण इतके व्यस्त असतो की आपण स्वतःला थांबण्याची संधी देत नाही. काम, जबाबदाऱ्या, स्पर्धा सगळं एकाच वेळी चालू असतं. पण प्रश्न असा आहे, आपण योग्य ठिकाणी ऊर्जा वापरतो का? खूप छान प्रश्न आहे हा. कारण काही लोक दिवसभर खूप मेहनत करतात, पण तरीही त्यांना पुढे जात असल्यासारखं वाटत नाही. आणि काही लोक कमी मेहनत करूनही खूप पुढे जातात. याचं कारण काय असू शकतं? रणनीती. जेव्हा माणूस योग्य ठिकाणी ऊर्जा वापरतो तेव्हा परिणाम वेगळे असतात. सन त्सू सांगतात की सैन्याची ताकद फक्त संख्येत नसते, ती योग्य वेळी योग्य दिशेने वापरलेल्या शक्तीत असते. म्हणजेच जीवनातही हेच लागू होतं. जर आपण सतत लढत राहिलो, सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आपण थकतो. पण जर आपण परिस्थिती समजून घेतली, योग्य क्षण ओळखला आणि त्या क्षणी पूर्ण ताकदीने पुढे गेलो तर परिणाम वेगळे असतात. आणि मला वाटतं हा विचार खूप प्रेरणादायी आहे. कारण याचा अर्थ असा की यशासाठी नेहमी संघर्षच करावा लागतो असं नाही.
कधीकधी योग्य दिशा निवडणं हेच यशाचं कारण असतं. हो, आणि इथेच एक भावनिक गोष्टही आहे. कधीकधी आयुष्य आपल्याला थांबवतं. आपल्याला वाटतं की सगळं संपलं. पण कदाचित त्या थांबण्यामागे एक मोठा अर्थ असतो. कदाचित आयुष्य आपल्याला सांगत असतं, थोडा विचार कर, दिशा बदल. आणि जेव्हा माणूस हा संदेश समजतो तेव्हा त्याची वाटचाल बदलते. आणखी एक सुंदर विचार आहे. सन त्सू सांगतात की जेव्हा सैन्य एकत्रित ऊर्जा वापरतं तेव्हा त्याची ताकद अनेक पटीने वाढते. याचा अर्थ काय? एकटा माणूस खूप काही करू शकतो, पण योग्य लोकांसोबत काम केल्यावर परिणाम वेगळे होतात. आजच्या काळात टीमवर्क इतकं महत्त्वाचं का आहे? कारण प्रत्येकाकडे वेगवेगळ्या ताकदी असतात. कुणी विचार करण्यात मजबूत असतं, कुणी कृती करण्यात आणि कुणी लेधर करण्यात. आणि जेव्हा हे सगळं एकत्र येतं तेव्हा मोठं काहीतरी घडतं. पण इथे ही रणनीती आवश्यक असते. कारण चुकीच्या लोकांसोबत चालल्यास प्रवास कठीण होतो. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की काही लोक तुमच्या आयुष्यात आल्यावर तुमची ऊर्जा वाढते आणि काही लोकांमुळे तुम्ही थकून जाता? हो. आणि म्हणूनच योग्य लोकांची निवड ही सुद्धा रणनीतीचाच भाग आहे. कारण आयुष्य ही एक मोठी लढाई नसली तरी एक प्रवास नक्कीच आहे. आणि या प्रवासात कोण तुमच्या सोबत चालतं यावर तुमची दिशा ठरते. मला वाटतं आजच्या भागाचा सर्वात मोठा धडा असा आहे की जगात फक्त ताकद असणं पुरेसं नाही. परिस्थिती समजून घेणं, प्रवाह ओळखणं आणि योग्य वेळी दिशा बदलणं हेच खऱ्या बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. हो. आणि म्हणूनच कदाचित हजारो वर्षांपूर्वी लिहिलेलं हे ज्ञान आजही आपल्या आयुष्यात इतकं लागू पडतं. कारण परिस्थित्या बदलतात, पण माणसाचा प्रवास, त्याची स्वप्न आणि त्याच्या संघर्षाची कथा कायम राहते. आणि आपण आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, लेधरशिप. कारण रणनीती असली तरी योग्य लेधर नसेल तर विजय कठीण होतो. हो. आणि जेव्हा लेधरशिप, रणनीती आणि योग्य वेळ एकत्र येतात तेव्हा इतिहास घडतो. कधी तुम्ही असा नेता पाहिलाय का ज्याच्या उपस्थितीतच लोकांना आत्मविश्वास येतो? तो फार मोठ्याने बोलत नाही, कधीकधी तो शांत असतो, पण त्याच्यावर लोकांचा विश्वास असतो. आज आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत, नेतृत्व. कारण कोणतीही रणनीती कितीही उत्तम असली तरी योग्य नेतृत्वाशिवाय ती पूर्ण होत नाही. प्राचीन रणनीतिकार सन त्सू यांनी सांगितले आहे की एक चांगला नेता फक्त आदेश देत नाही, तो लोकांच्या मनात विश्वास निर्माण करतो. तो आपल्या लोकांना समजून घेतो, त्यांच्या ताकदी आणि भीती दोन्ही ओळखतो. आणि खरं सांगायचं तर जीवनातही हेच घडतं. आपण जिथे काम करतो, जिथे शिकतो किंवा जिथे कुटुंबात निर्णय घेतो तिथे नेतृत्वाची गरज असते. हो, आणि नेतृत्व म्हणजे फक्त पद नसतं. कधीकधी एखादा माणूस कोणत्याही पदावर नसतो, पण लोक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतात. का? कारण त्याच्यात प्रामाणिकपणा असतो, त्याच्यात स्थिरता असते. सन त्सू सांगतात की एक नेता 5 गोष्टींवर उभा असतो: शहाणपण, प्रामाणिकपणा, दयाळूपणा, धैर्य आणि शिस्त. ही 5 गुणं जर एखाद्या नेत्यात असतील तर लोक त्याच्या सोबत चालतात. आणि जेव्हा लोक विश्वासाने चालतात तेव्हा विजयाची शक्यता वाढते. मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण काही वेळा लोक फक्त भीतीमुळे काम करतात. त्यांना आदेश दिले जातात आणि ते काम करतात. पण अशा वातावरणात मोठं काही घडत नाही. मोठं काही तेव्हाच घडतं जेव्हा लोक प्रेरणेने काम करतात, जेव्हा त्यांना वाटतं की ते एका मोठ्या उद्दिष्टाचा भाग आहेत. आणि इथेच खरी नेतृत्वाची परीक्षा होते. कारण नेता फक्त विजयाचं श्रेय घेत नाही, तो अपयशाची जबाबदारीही घेतो. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का जेव्हा एखाद्या टीममध्ये काही चूक होते तेव्हा काही नेते लगेच दोष देतात? हा त्याचा दोष आहे, ती त्याची चूक आहे. पण खरा नेता वेगळा असतो. तो म्हणतो, ही आपली चूक आहे, आपण यापासून शिकू. हो. आणि यामुळे लोकांचा विश्वास वाढतो. कारण लोकांना असं वाटतं की हा नेता आपल्यासाठी उभा आहे. सन त्सू म्हणतात की एक नेता आपल्या सैनिकांना मुलांसारखं जपतो, पण त्याचवेळी त्यांच्याकडून शिस्तही अपेक्षित करतो. आता हा समतोल खूप महत्त्वाचा आहे. कारण जर नेता खूप कठोर असेल तर लोक घाबरतात, आणि जर नेता खूप मोकळा असेल तर शिस्त राहत नाही. म्हणून नेतृत्व म्हणजे संतुलन. खूप छान शब्द आहे, संतुलन. कारण जीवनातही हेच लागू होतं. आपण कधी स्वतःच आपल्या आयुष्याचे नेते असतो. आपण निर्णय घेतो, आपण दिशा ठरवतो.
पण प्रश्न असा आहे की आपण स्वतःवर किती नियंत्रण ठेवतो. कधीकधी आपण भावनांमध्ये निर्णय घेतो, कधी रागात, कधी भीतीत, कधी उतावळेपणात. पण संजू सांगतात की नेता शांत असतो. तो परिस्थिती कितीही कठीण असली तरी घाई करत नाही. आणि खरं सांगायचं तर हा धडा खूप शक्तिशाली आहे. कारण आजच्या जगात सगळं खूप वेगाने घडतं. लोक लगेच प्रतिक्रिया देतात. सोशल मीडियावर, कामाच्या ठिकाणी, आयुष्यात, सगळीकडे. पण जे लोक थोडं थांबतात, विचार करतात आणि मग निर्णय घेतात, ते वेगळे ठरतात. हो, आणि मला वाटतं नेतृत्वाची अजून एक मोठी गोष्ट म्हणजे दृष्टी. नेता फक्त आजचं पाहत नाही, तो पुढे काय होणार आहे तेही पाहतो. तो लोकांना फक्त आजचं काम देत नाही, तो त्यांना एक स्वप्न देतो. तुम्ही बघा, इतिहासातील मोठ्या नेत्यांनी लोकांना एक दिशा दिली, एक कारण दिलं, ज्यासाठी लोक तयार झाले. आणि म्हणूनच सन झू सांगतात की युद्ध जिंकण्याआधी मन जिंकणं आवश्यक आहे. जर लोकांचा विश्वास जिंकला तर विजयाचा मार्ग तयार होतो. पण जर लोकांमध्ये गोंधळ असेल, अविश्वास असेल, तर मोठं सैन्य असूनही विजय मिळत नाही. मला वाटतं हा विचार आपल्या रोजच्या आयुष्यात खूप उपयोगी आहे. कारण आपण अनेक वेळा टीममध्ये काम करतो, ऑफिसमध्ये, प्रोजेक्टमध्ये, कुटुंबात. आणि तिथे एक गोष्ट खूप महत्त्वाची असते: संवाद. जर नेता स्पष्ट बोलत असेल, प्रामाणिक असेल आणि लोकांचं ऐकत असेल, तर टीम मजबूत होते. हो, आणि जेव्हा टीम मजबूत होते तेव्हा कठीण परिस्थितीही सोपी वाटते. कारण लोक एकमेकांवर विश्वास ठेवतात. सन झू म्हणतात की एक नेता आपल्या सैनिकांना इतकं प्रशिक्षित करतो की युद्ध सुरू होण्याआधीच अर्धा विजय मिळालेला असतो. याचा अर्थ काय? तयारी. तयारी हा शब्द खूप शक्तिशाली आहे. कारण अनेक वेळा आपण परिणामावर लक्ष देतो, पण तयारीकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला यश हवं असतं, पण त्यासाठी लागणारी शिस्त पाळायला तयार नसतो. पण नेता वेगळा असतो. तो आधी तयारी करतो, तो टीम तयार करतो, तो वातावरण तयार करतो. आणि मग योग्य क्षणी पुढे जातो. म्हणूनच नेतृत्व म्हणजे फक्त पुढे उभं राहणं नाही, ते एक जबाबदारी आहे. लोक तुमच्याकडे पाहत असतात, तुमच्या निर्णयांवर त्यांचा विश्वास असतो, आणि ही जाणीवच माणसाला मोठं बनवते. मला वाटतं आजच्या भागाचा एक सुंदर निष्कर्ष असा आहे: नेतृत्व म्हणजे लोकांना आदेश देणं नाही, नेतृत्व म्हणजे लोकांच्या मनात प्रकाश पेटवणं. हो, आणि जेव्हा एखादा नेता लोकांच्या मनात विश्वास, प्रेरणा आणि धैर्य निर्माण करतो, तेव्हा कोणतीही लढाई अशक्य राहत नाही. विजय म्हणजे नेमकं काय? कारण कधीकधी विजय म्हणजे शत्रूला हरवणं नसतं, तर युद्धच टाळणं असतं. हो, आणि कदाचित हाच या महान ज्ञानाचा सर्वात मोठा धडा आहे. मित्रांनो, इतका मोठा प्रवास आपण एकत्र केला आहे. प्राचीन रणनीतीपासून ते आजच्या आयुष्यापर्यंत, युद्धापासून ते मनापर्यंत. आणि आता आपण या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पण शेवटचा प्रश्न अजूनही उभाच आहे: विजय म्हणजे नेमकं काय? आपण बहुतेक वेळा विजय म्हणजे कोणाला हरवणं असं समजतो. स्पर्धा जिंकणं, युद्ध जिंकणं, दुसऱ्यापेक्षा पुढे जाणं. पण हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या द आर्ट ऑफ वॉरमध्ये खूप वेगळा विचार सांगितलाय. लेखक सन झू म्हणतात, सर्वात मोठा विजय तो असतो ज्यात युद्ध करावंच लागत नाही. आता हा विचार ऐकताना थोडा वेगळा वाटू शकतो, पण जरा शांतपणे विचार करा. आयुष्यात आपल्याला खरोखर काय हवं असतं? संघर्ष की शांतता? स्पर्धा की समाधान? हा प्रश्न खूप खोल आहे. कारण आपण लहानपणापासूनच स्पर्धेत वाढतो. शाळेत नंबर, कॉलेजमध्ये करिअर, आयुष्यात पैसा, प्रतिष्ठा, सगळीकडे धावपळ. आणि त्या धावपळीत आपण एक गोष्ट विसरतो: आपल्याला नेमकं कुठे पोहोचायचं आहे. सन झू म्हणतात की बुद्धिमान माणूस आधी परिस्थिती अशी बनवतो की त्याला लढाई करावीच लागणार नाही. तू इतकी तयारी करतो, इतकी स्पष्टता ठेवतो आणि इतकी समजूतदार रणनीती आखतो की संघर्ष टाळला जातो. आता हा विचार आपल्या आयुष्यात लावून पाहूया. किती वेळा आपण अनावश्यक वादात अडकतो? किती वेळा अहंकारामुळे नाती तुटतात? खरंच, कारण अनेक वेळा आपण जिंकतो पण काहीतरी हरवतो. कधी नातं हरवतं, कधी शांतता हरवते, कधी स्वतःची ऊर्जा. म्हणूनच संझूचा शेवटचा संदेश खूप सुंदर आहे: जिंकण्यापेक्षा समजून घेणं मोठं आहे. लढण्यापेक्षा टाळणं कधीकधी जास्त शक्तिशाली असतं. आणि हे फक्त युद्धासाठी नाही, हे व्यवसायासाठी लागू होतं, नात्यांसाठी लागू होतं, आणि स्वतःशी असलेल्या नात्यासाठीही. हो,
आणि मला वाटतं या संपूर्ण प्रवासात आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकली. रणनीती म्हणजे फसवणूक नाही, ती जागरूकता आहे. रणनीती म्हणजे दुसऱ्याला हरवणं नाही, ती योग्य निर्णय घेणं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला समजून घेणं. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा त्याला प्रत्येक लढाई लढायची गरज राहत नाही. तो निवडतो कोणती लढाई लढायची आणि कोणती सोडायची. मित्रांनो, आपण या मालिकेत अनेक गोष्टी पाहिल्या. रणनीती, वेळ, भ्रम, परिस्थिती, नेतृत्व आणि आता विजय. पण कदाचित या सगळ्यांपेक्षा मोठा धडा असा आहे, जीवन ही एक लढाई नाही, ती एक समजून घेण्याची प्रक्रिया आहे. कधी आपण पुढे जातो, कधी थांबतो, कधी शिकतो आणि कधी स्वतःलाच नव्याने शोधतो. आणि इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. जेव्हा आपण इतिहासातील महान ज्ञान वाचतो तेव्हा आपल्याला जाणवतं की माणूस बदलला असला तरी त्याचे प्रश्न तेच आहेत. भीती अजूनही आहे, महत्वाकांक्षा अजूनही आहे, स्वप्न अजूनही आहेत. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम राहते, योग्य विचारांची ताकद. आणि म्हणूनच आपण हा प्रवास सुरू केला होता. आपल्या ग्रंथगाथा या चॅनलवरून आपण नेहमी प्रयत्न करतो की पुस्तकांमधलं ज्ञान फक्त वाचनापुरतं मर्यादित राहू नये, तर ते आपल्या आयुष्यात उतरावं. कारण पुस्तकं आपल्याला फक्त माहिती देत नाहीत, ती आपल्याला बदलतात. आज आपण ज्या विचारांवर चर्चा केली, कदाचित त्यातला एखादा विचार तुमच्या आयुष्यात एखाद्या दिवशी उपयोगी पडेल. कदाचित एखाद्या कठीण क्षणी तुम्हाला आठवेल. थांब, विचार कर आणि मग निर्णय घे. आणि जर असं झालं तर आपल्या या संपूर्ण मालिकेचं खरं यश तिथेच आहे. कारण ज्ञान तेव्हाच जिवंत होतं जेव्हा ते आयुष्यात वापरलं जातं. मला वाटतं हा प्रवास आपल्यासाठीही खास होता. कारण प्रत्येक भागात आपण फक्त पुस्तक समजून घेतलं नाही, आपण स्वतःलाही समजून घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल, जर या विचारांनी तुम्हाला थोडं थांबायला, विचार करायला आणि स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहायला प्रेरित केलं असेल, तर हीच आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि पुढेही अशाच अनेक पुस्तकांचा, विचारांचा आणि प्रेरणादायी प्रवास आपण एकत्र करणार आहोत. तोपर्यंत वाचा, विचार करा आणि स्वतःच्या आयुष्याची रणनीती तयार करा. कारण प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याचा स्वतःचा रणनीतिकार असतो. आणि लक्षात ठेवा, खरा विजय तोच असतो ज्यात तुम्ही स्वतःला हरवत नाही तर स्वतःला सापडता. मी आहे ग्रंथगाथा आणि आपण पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत, एका नवीन प्रवासात. धन्यवाद.